प्लस मागच्या लेक्चरमध्ये आपण मेडिकल सर्जिकल मधला ऑप्थेल्मॉलॉजी आणि ऑप्थेल्मिक नर्सिंग मधला आपण ग्लुकोमा चॅप्टर बघत होतो. ग्लुकोमा मध्ये आपण त्याची डेफिनेशन, त्याचं क्लासिफिकेशन, पॅथोफिजियोलॉजी संपवलेले. क्लासिफिकेशन मध्ये आपण प्रायमरी ग्लुकोमा कालच्या लेक्चर मध्ये बघितला होता. आजच्या लेक्चर मध्ये आपण सेकंडरी ग्लुकोमा काय असते बघूयात. तर सेकंडरी ग्लुकोमा मध्ये काय होतं? सेकंडरी ग्लुकोमा ऑकर्स ॲज अ रिझल्ट ऑफ द आयदर डिसीज विदिन द आय सच एज uveitis, इन्फ्लामेशन, ट्रॉमा, इंट्राऑक्युलर हेमरेज, प्रिव्हियस सर्जरी किंवा डायबिटीज अँड स्टेरॉइड मेडिसिन. तर सेकंडरी ग्लुकोमा हा कशामुळे होतो? जर आईज मध्ये कुठले इन्फ्लामेशन झालेलं असेल, जसं की uveitis, ट्रॉमा झालेला असेल आईला, किंवा इंट्राऑक्युलर हेमरेज झाला असेल, ब्लिडिंग होत असेल आईज मध्ये, प्रिव्हियस सर्जरी झाली असेल, डायबिटीज असेल पेशंटला, किंवा पेशंटला स्टेरॉइड मेडिकेशन वगैरे असेल, या कंडिशन मध्ये आपल्याला पेशंट मध्ये सेकंडरी ग्लुकोमा बघायला भेटतो. तर सेकंडरी ग्लुकोमा मध्ये कुठले कुठले टाइप्स आहेत? लेन्स इंड्यूस ग्लुकोमा, ग्लुकोमा ड्यू टू द uveitis, न्यूरोमस्क्युलर ग्लुकोमा, ग्लुकोमा असोसिएटेड विथ इंट्राऑक्युलर ट्रॉमा, स्टेरॉइड इंड्यूस ग्लुकोमा. तर एक एक करून बघूयात आपण. पहिला लेन्स इंड्यूस ग्लुकोमा. तर लेन्स इंड्यूस ग्लुकोमा मध्ये काय होतं? हा कशामुळे होतो? ट्रॅबिक्युलर ब्लॉकेज. आईज मध्ये लेन्स मध्ये ट्रॅबिक्युलर ब्लॉकेज होतात, त्याच्यामुळे आपल्याला लेन्स इंड्यूस ग्लुकोमा बघायला भेटतो. आणि कशामुळे होतं? क्लॉगिंग ऑफ द ट्रॅबिक्युले बाय इन्फ्लॅमेटरी मटेरियल. म्हणजे असे काही मटेरियल्स आहेत जे आई लेन्स मधल्या ट्रॅबिक्युलाला क्लॉगिंग करतात, क्लॉग वेब स्ट्रक्चर निर्माण करतात. त्याच्यामुळे पेशंट मध्ये आपल्याला लेन्स इंड्यूस ग्लुकोमा बघायला भेटतो. सेकंडरी ग्लुकोमा आहे ग्लुकोमा ड्यू टू द uveitis. IOP म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर इज राइज ड्यू टू द क्लॉगिंग बाय इन्फ्लॅमेटरी मटेरियल अँड असोसिएटेड विथ द ट्रॅबिक्युलायटिस. तर IOP इन्क्रीज होतो ह्याच्यामध्ये uveitis मध्ये. कशामुळे? इन्फ्लॅमेटरी मटेरियलमुळे. आणि हे कशाबरोबर असोसिएटेड असतात? ट्रॅबिक्युलायटिस. TIS म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ द ट्रॅबिक्युल्स. नेक्स्ट टाइप आहे ग्लुकोमाचा न्यूरोव्हास्क्युलर ग्लुकोमा. तर न्यूरोव्हास्क्युलर ग्लुकोमा मध्ये काय दिसतं आपल्याला? हा एक अनकॉमन टाइप आहे ग्लुकोमाचा. त्याला ट्रीट करणे खूप डिफिकल्ट आहे आणि कॉज बाय द proliferative diabetic nephropathy. म्हणजे ह्या टाइपचा ग्लुकोमा आपल्याला मोस्ट ऑफली डायबिटीज पेशंट मध्ये दिसतो. द इंडिव्हिज्युअल विथ द पुअर ब्लड फ्लो टू आईज आर हायर रिस्क फॉर दिस कंडिशन. ज्या पर्सन मध्ये किंवा ज्या पेशंट मध्ये जो ब्लड सप्लाय आईजला पोहोचणारा ब्लड सप्लाय त्याच्यामध्ये काय ब्लॉकेज असते, किंवा जे वेसल असेल ब्लड वेसल त्याच्यामध्ये नॅरोइंग असेल, त्यामुळे प्रॉपर अमाऊंट मध्ये ब्लड फ्लो आईजला पोहोचत नाही. प्रॉपर अमाऊंट मध्ये ब्लड फ्लो आईजला पोहोचत नाही म्हणजे तिथे इच्छेमिया बघायला भेटतो पेशंट मध्ये, आईज मध्ये. इच्छेमिया म्हणजे लो अमाऊंट ऑफ ऑक्सिजन सप्लाय टू द ऑक्युलर टिश्यू. त्या कंडिशन मध्ये पण आपल्याला त्या पेशंट मध्ये न्यूरोव्हास्क्युलर ग्लुकोमा बघायला भेटतो. द नेक्स्ट टाइप आहे ग्लुकोमा असोसिएटेड विथ इंट्राऑक्युलर ट्यूमर. ट्यूमर म्हणजे काय? कॅन्सर. इंट्राऑक्युलर ट्यूमर सच एज द रेटिनोब्लास्टोमा अँड मॅलिग्नंट मेलॅनोमा मे राइज IOP. कुठला ट्यूमर बघायला भेटतो आपल्याला? रेटिनोब्लास्टोमा आणि मॅलिग्नंट ट्यूमर. हे काय करतात? इंट्राऑक्युलर प्रेशरला इन्क्रीज करतात आणि त्याच्यामुळे पेशंट मध्ये आपल्याला ग्लुकोमा असोसिएटेड विथ द इंट्राऑक्युलर ट्यूमर बघायला भेटतं पेशंट मध्ये. नेक्स्ट स्टेरॉइड इंड्यूस ग्लुकोमा. तर स्टेरॉइड इंड्यूस ग्लुकोमा मध्ये हा कशामुळे होतो? ते स्टेरॉइड मेडिकेशन्स आहेत त्यांचं हाय अमाऊंट बॉडीमध्ये झाल्यामुळे, किंवा हाय अमाऊंट मध्ये किंवा हाय डोस मध्ये स्टेरॉइड मेडिकेशनचं पेशंटने घेतले, त्या कंडिशन मध्ये आपल्याला स्टेरॉइड इंड्यूस ग्लुकोमा बघायला भेटतो. ह्याच्यामध्ये काय होतं? सडन राईज IOP. IOP म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर हा इन्क्रीज होतो and can be prevented by the judicious use of the steroid. आणि हे कशामुळे बघायला भेटतं आपल्याला? सडन राईज ऑफ IOP कशामुळे बघायला भेटतो?
ज्युडिशियस म्हणजे एक्स्ट्रा अमाऊंट मध्ये जे स्टेरॉइडचे मेडिकेशन यूज केले त्या कंडिशन मध्ये पेशंटचा इंट्राऑक्युलर प्रेशर हा सडनली राईज होतो. देन नेक्स्ट आहे पिगमेंटरी ग्लुकोमा. हा रेअर कंडिशन आहे. ही खूप पिगमेंटरी ग्लुकोमा आणि this is caused by the pigment cell slogging up from back of the iris or floating around the aqueous humorous. सॉरी. तर हे कशामुळे बघायला भेटतं आपल्याला, कशामध्ये बघायला भेटतं, आयरिसच्या मागे स्लॉगिंग होती आणि फ्लोटिंग होतात. aqueous humorous जे लिक्विड आहे ते फ्लोटिंग बघायला भेटतं. त्या कंडिशनला बोलतात पिगमेंटरी ग्लुकोमा. तर ह्याच्यामध्ये डायग्नोसिस कसं करणार आपण पेशंट मध्ये? पेशंटची हिस्ट्री घेणार, पेशंटचं ऑक्युलर आणि मेडिकल हिस्ट्री घेणार, टोनोमेट्री करणार आपण. टोनोमेट्री कशासाठी करतो? इंट्राऑक्युलर प्रेशरला मॉनिटर करण्यासाठी किंवा मेजर करण्यासाठी. ऑप्थॅल्मोस्कोपी करणार, देन गोनिओस्कोपी करणार. ह्याच्यामध्ये काय होतं? डिटर्मिनेट द अँगल ऑफ द आईज अँटेरियर चेंबर. जे आपल्या आईचे चेंबर्स येते, अँटेरियर चेंबर असतो आणि एक पोस्टेरियर चेंबर असतो. अँटेरियर चेंबरचा अँगल चेक करण्यासाठी आपण गोनिओस्कोपी करतात. आणि नेक्स्ट डायग्नोस्टिक मेजर्स कुठला करणार आपण? पेरिमेट्री और व्हिज्युअल फील्ड टेस्ट. ह्याच्यामध्ये टू डिटेक्ट द लॉस ऑफ द पेरिफेरल विजन. व्हिज्युअल फील्ड टेस्ट कशासाठी करतो आपण? जे पेशंटला पेरिफेरल विजन लॉस झालेले आहेत ते चेक करण्यासाठी आपण व्हिज्युअल फील्ड टेस्ट करतो. देन अजून कुठले डायग्नोस्टिक टेस्ट करतो? स्लिट लॅम्प एक्झामिनेशन, फंडस फोटोग्राफी, पॅचिमेट्री अँड नर्व फायबर अनालिसिस. हे नर्व फायबर अनालिसिस मध्ये आपल्याला जे नर्व फायबर लेअर आहे त्याचे थिकनेस किंवा थिननेस आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असेल त्या कंडिशन मध्ये आपण नर्व फायबर अनालिसिस करतो पेशंट मध्ये. तर मॅनेजमेंट कसं करायचं या पेशंट मध्ये? आपल्याला पहिल्यांदा काय करायचं मॅनेजमेंट मध्ये? जो इन्क्रीज झालेला इंट्राऑक्युलर प्रेशर आहे तो रिड्यूस करायचा आणि जे फर्दर ऑप्टिक नर्वला डॅमेज होणार आहे त्याच्यापासून पेशंटला प्रिव्हेंट करायचं. तर याच्यामध्ये मॅनेजमेंट आहे, मेडिकल मॅनेजमेंट, सर्जिकल मॅनेजमेंट आणि नर्सिंग मॅनेजमेंट. तर एक एक करून बघूयात आता आपण. मेडिकल मॅनेजमेंट मध्ये काय देणार आपण? कुठले मेडिकेशन आहे? बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स, कोलिनर्जिक आणि कार्बन अनहायड्रेज इनिबिटर. तर बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर्स काय करतात? जो aqueous humorous प्रोडक्शन झालेलं आहे, एक्स्ट्रा अमाऊंट ओव्हर प्रोडक्शन झालेले आहे त्याला डिक्रीज करण्याचं काम करतात बीटा ॲड्रेनर्जिक ब्लॉकर. त्याच्यासाठी कोणते मेडिकेशन देतो आपण? टिमलॉल आणि बीटा जेलॉल. देन कोलिनर्जिक काय करतात? जो IOP इन्क्रीज झालेला आहे तो रिड्यूस करतात. कसं रिड्यूस करतात? हे आउटफ्लो करतात, aqueous humorous चा आउटफ्लो करतात. तर याच्यामध्ये कुठले मेडिकेशन देतो आपण? पिलिओकॅप्टिन अँड कार्बॅकॉल. देन कार्बोनिक अनहायड्रेज इनिबिटर काय करतात काम? हे डिक्रीज करतात कशाला? फॉर्मेशनला आणि सिक्रेशनला. कशाच्या? aqueous humorous. कार्बोनिक अनहायड्रेज काय करतात? aqueous humorous जे सिक्रेशन आहे त्याला डिक्रीज करतात आणि ज्याच्या फॉर्मेशन वरती प्रिव्हेन्शन आणतात किंवा फॉर्मेशनचं पण डिक्रीज करतात. देन नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे प्रोस्टाग्लॅंडिन अनॅगोनस अँड ऑस्मोटिक एजंट्स. प्रोस्टाग्लॅंडिन अनॅगोनस काय करतात? जो इन्क्रीज झालेला इंट्राऑक्युलर प्रेशर आहे तो रिड्यूस करण्याचं काम करतात. कशा पद्धतीने? स्केलर फ्लो इन्क्रीज करतात. स्केलर फ्लो इन्क्रीज करायचं, त्याच्यामुळे इन्क्रीज झालेला IOP तो रिड्यूस होतो. देन ऑस्मोटिक एजंट काय करतात? ऑस्मोटिक एजंट मध्ये काय देतो आपण? IV मॅनिटॉल देतो 20% किंवा ओरली ग्लिसरीन देतो 50%. ह्याच्यामुळे काय होतं? जो इन्क्रीज झालेला IOP आहे तो रिड्यूस होतो. कसा? ऑस्मोटिक प्रेशर तो बिल्ड होतो, ऑस्मोसिस होतो, बाष्पीभवन बोलतात त्याला, बाष्पीभवन बिटवीन द ब्लड अँड इंट्राऑक्युलर फ्लुइड मध्ये ऑस्मोटिक प्रेशर तयार होतो आणि त्याच्यामुळे जो इन्क्रीज झालेला IOP आहे तो डिक्रीज होतो. सर्जिकल मॅनेजमेंट, आर्गॉन लेझर
ट्रॅबिक्युलोप्लास्टी. तर याच्यामध्ये काय, ही सर्जरी कोणासाठी यूज करतात आपण, ओपन अँगल ग्लुकोमा ट्रीट करण्यासाठी आपण ही सर्जरी यूज करतो. Aragon laser trabeculoplasty. Then thermal Aragon laser burn are applied to the inner surface of the trabecular meshwork to open the intratrabecular space, thus reduce the outflow of the aqueous humorous and decrease the IUP. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, जो ट्रॅबिक्युलरचा इनर सरफेस आहे तिथे आपण बर्निंग करतो आणि जे मॅश वर्क झालेलं स्ट्रक्चर आहे ट्रॅबिक्युलर मध्ये तिथे आपण एक स्पेस तयार करतो. स्पेस तयार झाल्यामुळे जो aqueous humorous चा जो ओव्हर प्रोडक्शन झालेलं आहे ते त्याला जाण्यासाठी एक वेळ तयार होतो. तर त्या वेळेत थोडे इन्क्रीज झालेलं IUP आउटफ्लो होतं आणि इंट्राऑक्युलर प्रेशर डिक्रीज होतो. लेझर इरिडेक्टोमी. तर याच्यामध्ये काय करतो आपण, लेझर इरिडेक्टोमी. इन दिस सर्जिकल प्रोसिजर an opening is made by the laser beam in the iris and to the eliminate the pupillary block. याच्यामध्ये आपण एक सर्जिकल बीमचा यूज करतो, सर्जिकली म्हणजे लेझर बीमचा एक यूज करतो आणि एक इन्सिजन तयार करतो, आपण ओपनिंग तयार करतो. कशामध्ये, आयरिस मध्ये. आयरिस पासून तर कुठं पिपिलरी ब्लॉक पर्यंत, जिथपर्यंत ब्लॉक आहे तिथपर्यंत आपण ओपनिंग तयार करतो आणि एक पाथवे आउटफ्लो तयार करतो. त्याच्यामुळे काय होतं, जो प्रेशर आहे तो रिलीव्ह होतो आणि जी विजन आहे ती प्रिझर्व केली जाते, म्हणजे जपून ठेवली जाते. विजनला लॉस होण्यापासून आपण वाचवतो. देन नेक्स्ट सर्जरी आहे सायक्लोक्रायोथेरपी. ऍप्लिकेशन ऑफ द फ्रीजिंग प्रोब टू द स्क्लेरा ओव्हर द सिलियरी बॉडी that destroy some of the ciliary process, result in the reduction of the amount of the aqueous humorous. तर याच्यामध्ये काय करतो आपण, एक फ्रीजिंग प्रोब असतो, म्हणजे -°C मध्ये ठेवलेला प्रोब असतो, तो स्क्लेरा मध्ये आपण इन्सर्ट करतो. त्याच्यामुळे सिलियरी प्रोसेस होती आणि सिलियरी प्रोसेस झाल्यानंतर जो aqueous humorous ओव्हर प्रोडक्शन झालेलं आहे ते रिडक्शन होतं. कशामध्ये, सायक्लोक्रायोथेरपी मध्ये. देन सायक्लोडायलिसिस. Through small incision in the sclera, a spatula type instrument is passed into the anterior chamber, creating an opening in the angle. तर स्क्लेरा मध्ये हे डायलिसिस मध्ये क्रायोडायलिसिस मध्ये आपण काय करतो, इन्सिजन घेतो. कशामध्ये, स्क्लेरा मध्ये. आणि इन्सिजन घेतल्यामुळे जे अँटेरियर चेंबर आहे तिथे ओपनिंग तयार होते. ओपनिंग मुळे जो अँगल आहे डिस्लोकेट झालेला तो सेट होतो आणि जे aqueous humorous ओव्हर प्रोडक्शन झालेलं आहे तिथे आउटफ्लो होतो. देन नेक्स्ट सर्जरी आहे फिल्टरिंग प्रोसिजर. तर याच्यामध्ये ही फिल्टरिंग प्रोसिजर कशामध्ये करतात, क्रोनिक ग्लुकोमा मध्ये करतात. एवढं लक्षात ठेवा बघ त्या प्रोसिजर मध्ये. नेक्स्ट प्रोसिजर करतो आपण ट्रॅबिक्युलोटोमी. तर याच्यामध्ये काय करतो आपण, एक पार्शियल थिकनेस इन्सिजन घेतो स्क्लेरा मध्ये आणि द सेक्शन ऑफ द स्क्लेरा इज रिमूव्ह टू प्रोड्यूस द ओपनिंग फॉर द आउटफ्लो ऑफ द aqueous humorous. जे इन्सिजन घेतलेले आहे आपण स्क्लेरा मध्ये त्याच्यामुळे एक पाथवे तयार होतो, आउटफ्लो तयार होतो. कशासाठी, aqueous humorous साठी. aqueous humorous तिथून आउटफ्लो झालं की ऑटोमॅटिकली जो आपला इंट्राऑक्युलर प्रेशर इन्क्रीज झालेला आहे तो डिक्रीज होणार. द ड्रेनेज इम्प्लांट्स अँड स्टंट. Used to stunt the aqueous humor in the conjunctival space. Implants and shunt are opening tubes implanted in the anterior chamber through the sclerotomy. तर याच्यामध्ये शंट टाकतो आपण, म्हणजे एक छोटस आपलं बॉबिन्स कसं असतात ह्याच्यासारखं तिथून त्याच्या आतमधून फ्लो होण्यासाठी जागा राहते. शंट टाकतो, हे अशा पद्धतीचा असतो शंट. होलो स्ट्रक्चर असतो त्याचं, होलो. हे असं असतो स्टंट. ह्याच्यामधून जो ब्लड फ्लो आहे किंवा जे aqueous humorous फ्लुइड आहे ते पास आउट होतं. हे कधी टाकतात, ज्यावेळेस ब्लॉकेज वगैरे असतात त्यावेळेस स्टंट टाकतो आपण. An implant and stunt are open tubes implanted in the anterior chamber through the sclerotomy. Anterior chamber मध्ये टाकतो आपण, कशा थ्रू, स्क्लेरोटोमी करून.
देन नेक्स्ट येतो आपला पार्ट नर्सिंग मॅनेजमेंट. ऍज नर्स आपण काय काय मॅनेजमेंट करणार आहे, पेशंटवर हिस्ट्री कलेक्शन करायची. जर रिस्क फॅक्टर सच एज अ ट्यूमर ऑफ द आईज ला असिस्ट करायचं, इंट्राऑक्युलर हिमोरेजला प्रिव्हेंट करायचं, इन्फ्लामेटरी ट्युबरक्युलर युआयटिस असेल, इन्फ्लामेशन झालेलं असेल, त्या इन्फ्लामेशनला अँटीबायोटिक देऊन किंवा हे इन्फ्लामेशन कमी करायचं. आय कॉन्टिजन फ्रॉम द ट्रॉमा. जनरल फिजिकल एक्झामिनेशन करायचं, डायग्नोस्टिक मेजर्स चेक करायचं, पेशंटला असिस्ट करायचं, इमोशनल सपोर्ट पेशंटला प्रोव्हाइड करायचा, पेशंटला ऍडवाइस द्यायची, हेल्थ एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं. पेशंटच्या फॅमिलीला आणि पेशंटला सायकोलॉजिकल सपोर्ट आणि इमोशनल सपोर्ट द्यायचं. पेशंटला आपण सर्जरीला सपोज घेऊन जातो त्याचं कन्सल्ट घ्यायची, सर्जरीच्या आधी पेशंटची कन्सल्ट घेण्यासाठी पेशंटला सगळी सर्जरी मध्ये आपण काय करणार, कशा पद्धतीने सर्जरी करणार, याचा फायदा काय, याचे रिस्क फॅक्टर्स काय, कॉम्प्लिकेशन काय, सर्जरी नंतर काय काय कॉम्प्लिकेशन, सर्जरीच्या आधी किती तास पेशंटला एनबीएम ठेवायचं. एनबीएम म्हणजे नील बाय माउथ, म्हणजे अन्नपाणी काहीच द्यायचं नाही. हे सगळं पेशंटला एक्सप्लेन करायचं.